तुम्हाला कसं माहीत आमचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे ते? उर्वीनं तिला विचारलं. ऑफकोर्स उर्वी, करण म्हणाला. इनफॅक्ट आता तो मलाच भेटण्यासाठी आला होता. त्याला एक मेसेज केल्या आणि तो धावत पळत मला भेटण्यासाठी निघून आला. क्रिशा तेल, मीठ, तिखट लावून सांगत होती. उर्वीला वाईट वाटलं की करणनं तिला हे सांगितलं नाही की तो क्रिशाला भेटायला जातोय. तिनं काही न बोलताच फोन कट केला आणि ती रडू लागली. तिला जे वाटत होतं ते खरं होतं. ती त्याच्यासाठी योग्य नाही हे आज क्रिशानं तिच्या बोलण्यातून दाखवून दिलं होतं. उर्वीला जास्त दुःख याचं झालं होतं की करण बेटर डिझर्व करतो आणि आपण त्याच्या योग्य नसताना त्याला आपल्यासोबत राहावं लागेल, त्याला आपल्यामुळं ॲडजस्ट करावं लागेल. या विचारांसोबत ती आणखीनच रडू लागली आणि रडत रडत तिनं रश्मीला कॉल लावला आणि तिनं रश्मीला सांगितलं की ती तिकडे येणार आहे. उर्वी, मला वाटतंय ती मुलगी खोटं बोलते. तिला सर आवडत असतील पण सरांना फक्त तू आवडतेस. पाहिलं आम्ही त्यांच्या वागण्यात, डोळ्यात तुझ्याविषयीचं प्रेम. रोहन म्हणाला. ऑफकोर्स रोहन, देव जरी येऊन म्हणाला ना की करण क्रिशावर प्रेम करतो, मी विश्वास ठेवणार नाही, कारण माझ्या प्रेमावर, करणवर खूप विश्वास आहे. पण मन कुठेतरी घाबरतंय. उगाच काहीही विचार मनात येत आहेत. त्याचं काय करू कळत नाहीये मला. आणि तसंही ती काहीच खोटं बोलली नाही. माझा करण बेटर मुलगी डिझर्व करतो. मी कुठल्याच अँगलने त्याच्या योग्य नाही. माझ्यामुळं त्याला लाईफमध्ये ॲडजस्ट करावं लागावं हे मला मान्य नाही. कधी वाटतं त्याला फ्री करावं आणि क्रिशासारख्या मुलीसोबत त्याला जाण्यासाठी सांगावं. तर कधी वाटतं तो माझा आहे, त्याला असं कसं दुसऱ्याला देऊ. आणि कधी मला भीती या गोष्टीची वाटते की ही मुलगी शांत बसणार नाही. ती माझ्या करणला मिळवण्यासाठी काहीही करेल. मला सुचत नाहीये काय करावं. उर्वी म्हणाली. एक आयडिया आहे. तू सरांचा मोबाईल चेक करत राहा. ते जर भेटणार असतील तर आपल्याला समजेल आणि आपण तिथं जाऊन बघू काय घडतंय. रश्मी म्हणाली. नो रश्मी, मला हे जमणार नाही. उर्वी. मग ती जे काही फोनवर बोलली ते सगळं सरांना सांग. रश्मी. हेही अवघड आहे माझ्यासाठी. उर्वी. मग चुपचाप मी जे काही सांगते ते कर. रोहननेही रश्मीच्या गोष्टीला दुजोरा दिला आणि ठरलं की न सांगता त्याच्यावर पाळत ठेवायची. मध्ये 15 दिवस निघून गेले. या दरम्यान राहुल, रॉकी शाळेत चांगलेच रमले होते आणि राहुल तर सगळ्यांचा आवडता विद्यार्थी बनला होता. उर्वीच्या घरी शिकवणी घेणाऱ्या मुलांची संख्या हळूहळू वाढत होती. आश्रममध्ये गिरिजा काकू परत आल्या होत्या आणि रश्मी आणि रोहनच्या मदतीने आश्रमात बरेच बदल करण्यात आले होते. मुलींसाठी कराटे टीचर ठेवण्यात आला होता. उर्वी आणि करण रोज सगळ्यांना योगा, मेडिटेशन शिकवत होते. स्कूलचं काम पण लवकरच स्टार्ट होणार होतं. पण या 15 दिवसात उर्वी मात्र शांत झाली होती. आज करणची मीटिंग इन्व्हेस्टरसोबत होती. त्यानंतर क्रिशाने काही गव्हर्नमेंट फॉर्मॅलिटी कंप्लीट करण्यासाठी तिनं त्याला बोलावून घेतलं. फोनवरचं बोलणं ऐकून उर्वीला ते कुठल्या हॉटेलमध्ये जाणार इतकं समजलं होतं. उर्वीनं रश्मीला तसा मेसेज केला आणि रश्मी आणि रोहननं तिथं जाऊन चौकशी केल्यास त्यांना समजलं की करणच्या नावावर एक रूम बुक आहे. पण कुठली ते त्यांनी सांगितलं नाही, कारण ते हॉटेलच्या पॉलिसीमध्ये असं सांगणं चुकीचं होतं. इकडे करणची मीटिंग सक्सेसफुल झाली आणि त्यानंतर क्रिशाच्या ॲड्रेसवर पोहोचला. त्याला ऑड वाटलं की गव्हर्नमेंट फॉर्मॅलिटीसाठी तिनं रूम बुक केली, पण त्यानं त्याकडे दुर्लक्ष करून रूम गाठली. तितक्यात तिथे काही ऑफिसर आले. त्यांच्याशी बोलून शेवटी करणच्या स्कूलचं कामाचं प्रोसेस कंप्लीट झालं होतं. त्याच हॉटेलमध्ये रश्मी, रोहन आणि उर्वी फिरत होते. त्यांना करणच्या रूमचा काही पत्ता लागतच नव्हता. ते फिरत फिरत हॉटेलच्या बॅक एरियामध्ये आले. इकडे क्रिशा त्या ऑफिसरला सोडून परत करणच्या रूमकडे आली होती. तिनं डोअर नॉक केलं आणि करणने डोअर ओपन केलं आणि तिला विचारलं, क्रिशा, काम झालंय तर निघूया? करण, मला तुझ्याशी बोलायचं आहे. प्लीज 5 मिनिटं थांब. क्रिशा त्याला रिक्वेस्ट करत होती. इकडे रश्मीला करण आणि क्रिशा तिथे एका रूममध्ये दिसले आणि ती तिथे पळतच तिकडे गेली. त्यांनी बॅक साईडनं त्या गॅलरीच्या तिथे एंट्री केली आणि गॅलरीच्या दाराबाहेर थांबले.
उर्वीच्या हृदयाचे ठोके भयंकर वाढले होते. एक मन तिथून निघून जा म्हणत होतं, तर एक मन थांबायला सांगत होतं. आणि शेवटी मन घट्ट करून ती थांबली आणि तिच्या कानावर करणचा आवाज पडला. हे बघ क्रिशा, जर तू मला परत उर्वीबद्दल सांगणार असशील तर प्लीज तू जा इथून. त्यानं तिच्यासमोर हात जोडले. प्लीज करण, हात नको जोडूस. एकदा ऐकून तर घे माझं म्हणणं, क्रिशा म्हणाली. ओके बोल, करण म्हणाला. करण, लहानपणापासून आपण सोबतच वाढलो. शाळा, कॉलेज, ध्येय सगळं सारखंच होतं आपलं. त्यात आवडी निवडी सगळ्या सेम, ड्रेसिंग सेन्स, फ्युचर प्लॅन पण सेमच होते. या सगळ्यामध्ये मला कळलंच नाही कधी मी तुझ्यात गुंतले आणि इतकी गुंतले की तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणाचा विचारही नाही केला. क्रिशा बोलत होती आणि करण सोबतच ते तिघे पण ऐकत होते. करण, असं काय आहे त्या उर्वीमध्ये जे माझ्यात नाही? मी चांगली नाही आहे का? क्रिशा म्हणाली. क्रिशा, आपण दोघे सेम आहोत. आपण एकमेकांची कॉपी असल्यासारखं सेम आहोत. लाईफ पॅरलल लाईन, आणि पॅरलल लाईन कधीच एकमेकांना भेटत नाहीत, त्या चालतच जातात. प्रेमात पॅरलल लाईन नाही, बल्कि आपल्या विरुद्ध असणारी लाईन हवी असते, जी आपल्याला येऊन भेटेल. आणि अशी, आणि मी आणि उर्वी अगदी सेम तसेच आहोत, एकदम विरुद्ध. ती लाईफमध्ये आल्यापासून जगणं काय असतं हे शिकलो मी. त्याआधी माझं आयुष्य म्हणजे फक्त प्लॅनिंग होतं. प्रत्येक गोष्टीचं प्लॅनिंग करून जगायची सवय होती मला. त्या प्लॅनिंगच्या नादात मी जगणं विसरलो होतो आणि मला उर्वीनं शिकवलं. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद कसा शोधायचा तिनं शिकवलं मला. ती येण्याआधी मी खूप एकटा होतो, पण ती आल्यापासून मला एक हॅपीवाली कंपनी भेटली आहे, जी मला कधीच दुःखी राहू देत नाही, मला एकटं फील करू देत नाही. तिचं सोबत असणं मला सारखं हवंसं वाटतं. करणच्या प्रत्येक शब्दावर उर्वीच्या डोळ्यातून मोती वाहत होते. त्याचं बोलणं ऐकून रोहन आणि रश्मी पण इमोशनल झाले होते. म्हणजे तू मला कधीच लाईक केलं नाहीस? क्रिशानं गालावरचे अश्रू पुसत त्याला विचारलं. नाही, करण म्हणाला. ओके, आय गेट इट. करण जाण्याआधी मी माझ्या मित्राला एक हक करू शकते, शेवटचं. असं म्हणत क्रिशा त्याच्याकडे येते, पण तो तिच्यासमोरच हात करतो आणि म्हणतो, माझ्यावर दुसऱ्या कोणाचा हक्क आहे, सॉरी. ती त्याला हक करेल की काय हे पाहण्याच्या धडपडीत उर्वीचा फोन पडतो आणि त्याच्या आवाजानं करण गॅलरीकडे जातो आणि त्याला उर्वी दिसते. तो गालातल्या गालात हसतो. आय एम सॉरी क्रिशा, पण माझ्याजवळ माझं असं कोणीतरी आहे ज्याला मला आता हक करायची इच्छा झाली आहे. हो क्रिशा, विराट तुझ्यावर आजही प्रेम करतो. तो भलेही तुझ्यापेक्षा वेगळा असेल, पण तो तुझ्यावर खूप प्रेम करेल. त्याला एक चान्स देऊन तर बघ, बाकी तुझी मर्जी. म्हणत तो उर्वीला आवाज देतो. उर्वी, आणि गॅलरीमधून उडी मारून जाणारी उर्वी उगीच जागीच थांबते. रश्मी आणि रोहन ऑलरेडी उतरून गेले होते. करण, ॲक्च्युली मी असं, म्हणजे मला असं यायचं नव्हतं. तिचं वाक्य पूर्ण होण्याआधीच करण तिला जवळ ओढतो आणि किस करायला लागतो. त्याचा किस हा खूप अग्रेसिव्ह असतो, ज्याला उर्वीही तितक्याच फोर्सने रिस्पॉन्ड करते. त्यांचं किस बघून क्रिशा तिथून निघून जाते. श्वास जड झाल्यावर ते दोघांचे ओठ बाजूला होतात. एकमेकांच्या डोक्याला डोकं लावून दोघेही मोठमोठ्यानं श्वास घेत होते. इकडे त्यांना तसं पाहून रश्मी आणि रोहन घरी निघून जातात. आय एम सॉरी, मला असं नव्हतं यायला हवं होतं, ती म्हणते. आणि तो हसतो आणि म्हणतो, बायकोसारखी वागलीस, छान वाटलं मला. आणि तसंही क्रिशाला आपलं किस बघून चांगलंच समजलं असेल. तो तिच्या ओठांवरून बोटं फिरवत म्हणाला. उर्वी, मला वाटतं आता आपण. त्याचं बोलणं पूर्ण होण्याआधी ती म्हणते, मी तर आणखीन लहान आहे ना, अगदी लहान बाळ. असं म्हणत त्याला जीभ दाखवून पळत सुटते. तोही तिच्या मागे धावला. काही वेळानंतर ते घरी येतात. फ्रेश होऊन खाऊन घेतात आणि त्यानंतर उर्वी TV पाहत हॉलमध्ये बसते. करणही तिच्या मांडीवर डोकं ठेवून सोफ्यावर झोपतो आणि तिच्यासोबत TV पाहत बसतो. काय पाहतंय? करण विचारतो. रोमॅन्टिक ड्रामा सिरीज पाहावी म्हणते, पण कुठली ते कळत नाही मला. उर्वी चॅनल चेंज करत म्हणते.
काय यार, बघायचं म्हटलं की एकही गोष्ट चांगली लागत नाही. उर्वी वैतागत रिमोट ठेवून देते आणि करणच्या केसातून हात फिरवत बसते. लेट मी ट्राय. मी असंच रॅन्डमली लावतो. जे असेल ती पाहू. नको वाटलं तर जाऊन झोपू. ओके? करण म्हणतो आणि ती ओके म्हणते. तो असाच रॅन्डम नंबर दाबतो आणि लावतो. त्यावर नोटबुक नावाची हॉलिवूड मूव्ही लागलेली असते, जी उर्वीनं पाहिली नव्हती ना करणने. दोघे उठून नीट बसतात आणि बघायला स्टार्ट करतात. जसा जसा मूव्ही पुढे जायला लागतो तसं तसं त्या हॉलमधलं टेम्परेचर वाढायला लागतं. समोरच्या एक अतिशय रोमॅन्टिक सीन पाहून मात्र उर्वी मान खाली घालते. करण मात्र सगळं लक्ष देऊन बघत असतो. ती एकदा करणकडे पाहते. तो लक्ष देऊन बघत असलेलं पाहून ती तिथून उठून जायला निघणार की करण तिचा हात पकडून तिला थांबवतो आणि एकदम ओढतो. त्याची अशी अचानक ॲक्शनमुळे गोंधळलेली ती त्याच्या मांडीवरच जाऊन बसते. करण तिच्या डोळ्यात पाहतो आणि हळुवारपणे अंगठा तिच्या गालावर फिरवतो आणि त्याच्या स्पर्शाची नशा तिच्यावर चढायला लागते की तिला पूर्णपणे उचलून मांडीवर घेतो आणि हळुवारपणे त्याचे ओठ तिच्या ओठांवर ठेवतो आणि एकदम सॉफ्टली तिला किस करू लागतो. त्याचा एक हात तिच्या मानेखाली असतो तर दुसरा हात तिच्या शरीरावर फिरत असतो. त्याचा स्पर्श प्रत्येक अंगाला बधीर करत होता. ती मात्र त्याच्या मिठीत निश्चित पडून त्याला पूर्णपणे समर्पित झाली होती. करणनं तिला हातावर उचलून घेतलं आणि बेडरूममध्ये त्यांच्या बेडवर झोपवलं. याच्या पुढे जाण्यासाठी दोघांना ओढ लागली होती. सोबत भीतीही वाटत होती. उर्वी, मे आय? त्यानं तिची परमिशन घेतली आणि उत्तर म्हणून तिने तिचे डोळे बंद करून घेऊन त्याला स्वीकृती दिली. त्याच्या ओठांची छाप तिच्या गालावर, कपाळावर, मानेवर, तिच्या कणाकणावर पडत होती आणि दोघांना मधुर मिलनाची ओढ जास्तच जाणवत होती. कपड्यांचे अडसर दूर झाले आणि आता पूर्णत्वाच्या ओढीनं दोघांनी एकमेकांना घट्ट मिठी मारलीच होती की करणचा फोन वाजला. इतक्या रात्री त्याचा फोन वाजल्यामुळं त्यानं त्वरित फोन पाहिला तर आजोबांच्या केअरटेकरचा कॉल होता. आजोबा घरीच कोलॅप्स झाले होते, म्हणजे बेशुद्ध झाले होते. त्यांना त्यांच्या नेहमीच्या डॉक्टरकडे ॲडमिट करण्यात आलं होतं. दोघांनी पटकन आवरून हॉस्पिटल गाठलं. आजोबा हे एकमेव होते त्यांच्या फॅमिलीमधून. त्यांना तो गमावू शकत नव्हता. एक्सप्रेस करत नसला तरी त्याचा जीव आजोबांवर फार होता. गाडी चालवणाऱ्या त्याच्या मनाची अवस्था तिला समजत होती. तिनं त्याच्या हातावर हात ठेवला आणि म्हणाली, काही होणार नाही आजोबांना. आपण आहोत ना, सगळं ठीक होईल. तिच्या या बोलण्यानं त्याला ताकद भेटली होती. याआधी पण खूप वेळेस आजोबांसोबत असं घडलं होतं. तेव्हा तो एकटाच सगळं मॅनेज करायचा. पण पहिल्यांदा त्याला कोणीतरी सोबत आहे ही भावना सुखावत होती. कोणीतरी सोबत असणं, त्याचा आपल्याला मानसिक आधार असणं, हेच खऱ्या सुखाचं रहस्य. सुख म्हणजे काय असतं तर आपला व्यक्ती आपल्या दुःखाच्या, आपल्या अडचणीच्या काळात आपल्यासोबत खंबीरपणे उभा असणं आणि त्याचा आपल्याला त्या परिस्थितीमधून बाहेर काढण्याचा सतत प्रयत्न करत असणं. करणची निवड जिंकली होती. त्याला तिच्यावर गर्व वाटत होता. ते लवकरात लवकर हॉस्पिटलला पोहोचले. तिथं गेल्यास त्यांना डॉक्टरकडून समजलं की काल रात्री जेवण कमी केलं होतं आणि मेडिसिन डोस जास्त झाल्यामुळं शुगर डाऊन झाली आणि ते बेशुद्ध झाले. एक दिवस हॉस्पिटलला ठेवल्यानंतर मात्र डिस्चार्ज करून करणने त्यांना डायरेक्ट पुण्याला घेऊन आला. करण आणि उर्वीच्या आग्रहाखातर ते पुण्याला येण्यासाठी तयार झाले. गावाकडची सगळी जबाबदारी एका ओळखीच्या माणसावर टाकून करणने आजोबांना पुण्याला घेऊन आणले होते. आता उर्वी आजोबांचं सगळं स्वतः पाहत होती. त्यांचं खाणं पिणं, मेडिसिन, त्यामुळं करणला चिंता नव्हती. आजोबांचं रुटीन सगळं सेट करण्यासाठी आणि त्यासोबत उर्वीचं कॉलेज आणि आश्रम सेट करण्यासाठी एक वीक गेला. तोही खूप धावपळीचा. या दरम्यान करण आजोबांना सोबत त्यांच्या रूममध्ये झोपत होता. आज 8 दिवसानंतर आजोबा करणला म्हणाले, करण मी ठीक आहे, काही वाटलं तर आवाज देईन, तू जा तुझ्या रूममध्ये झोपायला. आजोबांच्या बोलण्यामुळे करण आज रूममध्ये झोपायला आला होता. तो रूममध्ये आला आणि पाहतो तर उर्वी झोपली होती, त्याचं शर्ट घालून.
मागचे 8 दिवस ती त्याचं शर्ट घालूनच झोपायची. करण आजोबा झोपल्यानंतर तिला रोज पाहण्यासाठी यायचा आणि तिला स्वतःच्या शर्टमध्ये पाहून खूप छान वाटायचं त्याला. तो आज तिच्या जवळ गेला आणि तिच्या कमरेत हात घालून तिला जवळ घेतलं आणि त्याच्या स्पर्शानं तिला जाग आली. करण, तुम्ही आजोबांना एकटं का सोडलं? उर्वी म्हणाली. आजोबाच बोलले ते ठीक आहेत म्हणून आलो होतो. इट्स ओके. तुला मी इथे नको वाटत असेल तर. नाटकी सुरात बोलत तो तिथून जाऊ लागला. तसं उर्वीनं त्याच्या शर्टला पकडून जवळ ओढलं आणि त्याच्या गालावर किस करत म्हणाली, खूप मिस केलं मी. सवय लागली होती मिठीत झोपायची. सेम हिअर, तोही म्हणाला. दोघेही एकमेकांच्या मिठीत झोपले आणि करणला त्या दिवशीची रात्र आठवली. उर्वी, आय एम सॉरी. त्या रात्री तो पुढे काही बोलणार की उर्वी म्हणाली, योग्य वेळ आल्यास जाऊया पुढे, आता काही नको, गुड नाईट. आणि ती झोपी गेली. पुढच्या काही दिवसात करणचा स्कूल प्रोजेक्ट पास झाला होता. उर्वीचं 6 मंथ कोर्स पण कंप्लीट झाला होता. त्यासोबत बस्तीमधले बरेच लोकांनी त्यांच्या मुलांना भीक मागायला न पाठवता शाळेत घातलं होतं. जवळजवळ 30 मुलांचा खर्च करणं करण आणि उर्वी करत होते. सोबत आश्रमात मुलांना मुलींना वेगवेगळ्या गोष्टीचं प्रशिक्षण दिलं जात होतं. कराटे, कम्प्युटर, बरंच काही. त्यात क्रिशाने करण आणि उर्वीच्या कामाची लेटरवरती गव्हर्नमेंटला पाठवल्यामुळं त्यांनी स्वतः येऊन करणच्या कामाची दखल घेतली होती. त्यांनी करणच्या कामाचं खूप कौतुक केलं होतं. शिक्षक म्हणून तो किती मोलाचं काम करत होता त्याची दखल घेऊनच त्यांनी त्याचा सत्कार करण्याचं ठरवलं. त्यात क्रिशाला ऑफिशियली विराटनं लग्नासाठी मागणी घातली होती आणि तिनं त्याला होकारही दिला होता. उद्या करणच्या सत्काराचा दिवस ठरला होता. उर्वी तर खूप खुश होती. तिला तर कधी उद्याचा दिवस उजाडतो असं झालं होतं. आज करणच्या कॉलेजवर धावपळ चालू होती. का नसणार? खास शिक्षण मंत्री येणार होते करणचा सत्कार करण्यासाठी. त्यामुळे कॉलेजवर जंगी तयारी चालू होती. कॉलेजमध्येही स्टुडंटचा फेवरेट होता करण. वरून कितीही खडूस वाटला तरी आतून खूप मायाळू होता तो. उर्वी, चल ना सोबत जाऊ. तू सोबत हवी आहेस मला. करण तयार होणाऱ्या उर्वीला पाठीमागून मिठी मारत म्हणाला. हो बाबा, येणार आहे, पण रुहीला भेटून येते. फोनवर फार डिस्टर्ब वाटत होती. तुम्ही चला, मी पाठीमागून आलेच. आजोबांची काळजी घ्या. त्यांना एका जागी बसून द्या, ओके? ती त्यालाच इन्स्ट्रक्शन देत होती. ओके होम मिनिस्टर, असं म्हणत तो तिनं लावत असलेली लिपस्टिक त्याच्या स्टाईलने मोडून जातो. आजकाल आगाऊपणा वाढतोय तुमचा, ती जाणाऱ्या त्याला म्हणते. हा संगत का असर है, इसीलिए तो ओरिजिनल कॅरेक्टर बाहेर आ रहा है, तो म्हणतो. ती पटकन आवरून त्याची आरती ओवाळते आणि त्याला दही साखर खाऊ घालते. मला नव्हतं माहीत तुला हे सगळं पण जमतं ते, तो म्हणतो. तुम्हाला बरंच काही माहीत नाहीये माझ्या बाबतीत. कदाचित फंक्शन नंतर माहिती पडेल. ती डबल मिनिंगनं बोलते. तो आजोबांना घेऊन कॉलेजकडे निघतो. तीही घराला लॉक लावून आश्रमात येते. रुहीशी बोलते. तिला पिरियड आल्यामुळे कम्फर्टेबल वाटत नव्हतं. उर्वी तिला सगळं व्यवस्थित समजावून सांगते. इनफॅक्ट तिची आई बनून तिला पॅड कसा यूज करायचं हेही दाखवते. त्यानंतर रुही थोडी कम्फर्टेबल होते. उर्वी तिथून कॉलेजसाठी निघते, पण रस्त्यात एक प्रेग्नंट लेडीजचा ॲक्सिडेंट झालेला ती पाहते आणि तिला घेऊन हॉस्पिटलला जाते आणि तिथलं सगळं होईपर्यंत तिला उशीर होतो. इकडे मिनिस्टर येऊन प्रोग्रॅमला सुरुवात पण होते. करणविषयी सगळेजण भरभरून बोलत असतात. कसा तो कॉलेजच्या काही स्टुडंट्सची फीज भरतो, तर काही स्टुडंट्सना फ्री बुक देतो, तर काही स्टुडंट्सचे डाऊट क्लिअर करण्यासाठी एक्स्ट्रा क्लास घेतो विदाऊट फीज. त्याची नजर मात्र तिला शोधत होती. सगळेजण ती का नाही आली यावर नाराज होते, पण करणला विश्वास होता नक्कीच कोणाची तरी मदत करत असणार. करणचं नाव अनाऊन्स होतं आणि करण स्टेजवर जातो आणि त्याला सुखद धक्का बसतो, कारण त्याला बेस्ट टीचरचा अवॉर्ड भेटत होता. एज्युकेशन मिनिस्टरकडून त्याला त्याचं प्राईज भेटतं. त्याला बेस्ट टीचर ऑफ द इयर अवॉर्ड भेटला होता. खूप खुश होता तो. का नाही होणार खुश? आज त्याचं स्वप्न जे पूर्ण झालं होतं
त्याला 2 शब्द बोलण्यासाठी सांगितलं जातं आणि तो बोलायला लागतो. थँक्यू सो मच या प्रेमासाठी. हे माझं स्वप्न होतं की मला गरीब मुलांसाठी, होतकरू मुलांसाठी काही करण्याचं स्वप्न तर मी पाहिलं होतं, पण त्याला पूर्ण केलं होतं माझ्या बायकोनं. तिने माझं स्वप्न समजूनच घेतलं नाही, तर त्याला पूर्ण करण्यासाठीचा पाया तिनेच रचला आहे. थँक्यू उर्वी. तुझं माझ्या आयुष्यात येणं खूप खूप स्पेशल आहे. आपण भलेही मिसमॅच असू, पण तू माझ्यासाठी परफेक्ट आहेस. तो उर्वीबद्दल भरभरून बोलत होता आणि इकडे गाडी लावून येणाऱ्या उर्वीच्या कानावर त्याचे ते शब्द पडले आणि आपसुकच तिचे पाय जागीच थांबले आणि ती तिथेच एका बेंचवर बसली आणि त्याचं बोलणं ऐकू लागली. सर, तुमची वाईफ नाही आली आजच्या प्रोग्रामला? एका रिपोर्टरनं विचारलं. येतच असेल. रस्त्यात कोणाला तरी नक्कीच मदतीची गरज पडली असणार आणि जिथे उर्वीची गरज असते तिथे ती नक्की जाते, मग ते लोक ओळखीचे असू या अनोळखी, करण म्हणतो आणि त्याचा आपल्यावरचा विश्वास ऐकून तिच्या डोळ्यातून आपोआप पाणी वाहत होतं. सगळे लोक त्याच्या कामाची स्तुती करत होते. तो सगळ्यांना थँक्यू म्हणत होता, पण त्याचं मन आणि डोळे मात्र उर्वीला शोधत होते. उर्वीशिवाय त्याची ही खुशी अपूर्ण होती. सगळे लोक त्याला अभिनंदन करत होते, पण तो मात्र उर्वीला शोधत फिरत होता. शेवटी त्याला उर्वी तिथेच गार्डनमध्ये एका बाकड्यावर बसलेली दिसली आणि तो पळतच तिथे गेला. उर्वीपासून दूर थांबून त्यानं आवाज दिला, उर्वी. आणि त्या उर्वीनं त्याच्याकडे पाहिलं. उर्वी त्याच्याकडे प्रेमाने पाहत गोड हसली आणि म्हणाली, कॉंग्रॅच्युलेशन्स डिअर, फायनली ड्रीम कम ट्रू. थँक्यू. आणि आज दुसरंही काही खास आहे, तो म्हणाला. तशी ती लाजली आणि थोडी घाबरलीही होती. तिचे हार्टबीट फास्ट झाले होते. आज आपल्या लग्नाला 1 वर्ष पूर्ण झालं आहे, तो तिच्या जवळ जात म्हणाला. सो व्हॉट? तिनं त्याला पाहत विचारलं. सो? तो तिच्या जवळ येऊन तिच्या कानात म्हणाला. हॅपी फर्स्ट ॲनिव्हर्सरी उर्वी माय डिअर वाईफ. थँक्यू हबी अँड सेम टू यू, उर्वी म्हणाली. विल यू बी माईन फॉर फॉरएव्हर? तो तिच्यासमोर रिंग पकडून तिला प्रपोज करत म्हणाला. येस. तिचे डोळे पाण्याने डबडबले होते. तिला हे सगळं स्वप्नच वाटत होतं. तो तिच्या बोटात रिंग घालतो. कॅन आय किस माय ब्राईड? तो विचारतो आणि तिच्या उत्तराची वाट न बघता तिथेच तिच्या ओठावर किस करतो. किसनंतर ती लाजून तिथून पळून जाते. तिच्या मागे तोही पळून जात असतो, पण फंक्शन त्यासाठी असल्यामुळं त्याला थोडा वेळ तिथेच थांबावं लागतं. फंक्शन झाल्यावर तो तिला आणि आजोबांना घेऊन घरी निघून आला होता. आजोबांना खाऊ घालून औषधं दिली आणि ते झोपायला निघून गेले आणि करणने तिला उचलून घेतलं आणि बेडरूममध्ये घेऊन आला होता. उर्वी फ्रेश होण्यासाठी रूममध्ये गेली आणि रूम पाहून थक्क झाली. पूर्ण रूम रेड रोजनी सजवली होती. बेडवर हार्ट बनवून त्यात के आणि यू लिहिलं होतं. सुगंधित स्मेलनी ती भारावून गेली होती. ती ते सगळं डोळ्यात साठवत होती आणि ते पाहण्यात गुंग होती. तेवढ्यात तिला मागून येऊन त्यांनी मिठी मारली आणि तिच्या खांद्यावर डोकं ठेवून तिला विचारलं, डू यू लाईक इट? ती फक्त येस बोलली आणि त्याचे पोटावरचे हात काढून ती पटकन वॉशरूममध्ये पळून गेली. खूप भीती आणि आनंद दोन्ही वाटत होतं आज. ती चेंज करून आली होती. तिनं बेबी पिंक कलरचा नाईट सूट घातला होता. तिच्या त्या क्यूट लुककडे पाहतच राहिला. काही वेळानं तोही फ्रेश होऊन आला. त्यानंही सेम ब्लू कलरचा नाईट सूट घातला होता. मिस्टर पटेल, थँक्यू, तुम्ही मी आणलेला सूट घातलात. थँक्यू, उर्वी आनंदानं म्हणाली. बायकोनं इतका प्रेमानं घेतला माझ्यासाठी म्हणून घातला. मॉलमध्ये कपल नाईट सूटवर डिस्काउंट होता म्हणून तिनं काही महिन्यांपूर्वी दोघांसाठी घेतला होता तो सूट. जेव्हा त्यानं पाहिला होता तेव्हा त्याला फार हसू आलं होतं आणि ती किती चाइल्डिश आहे हे समजलं होतं. पण आज ती चाइल्डिश मुलगी त्याचा जीव की प्राण झाली होती. दोघांना थोडी भीती, थोडी एक्साइटमेंट असे मिश्र फिलिंग होत्या. दोघंही एकमेकांकडे तोंड करून झोपले होते. त्यांनी तिच्याकडे पाहिलं आणि विचारलं, उर्वी, जवळ येऊन झोपू? त्याच्या अशा प्रश्नानंतर तिचे हार्टबीट वाढले होते आणि तिच्या पोटात खड्डा पडला होता. तिनं फक्त इतकंच उत्तर दिलं.
तो तिच्याजवळ जाऊन झोपला. त्यांनी हळूच तिला मिठीत घेतलं. तिनेही त्याच्या भोवती मिठी घट्ट केली. त्यानं हळूच तिचा चेहरा बाजूला करून तिच्या ओठांना स्पर्श केला आणि तिच्या सर्वांगातून वीज चमकून गेली होती. हृदयाचे ठोके वाढले होते. मधुर मिलनाची ओढ दोघांनाही लागली होती. रात्री खूप उशिरा दोघं थकून झोपी गेले होते. सकाळी उशिराच तिला जाग आली. तो आणखीही झोपलेला होता. तिनं त्याच्या कपाळावर किस केलं आणि बाजूला पडलेला त्याचा शर्ट घालून त्याच्याकडे पाहत बसली. आज तो तिच्यावर इतकं प्रेम करतोय याची काही महिन्यांपूर्वी तिला आशाच नव्हती. आजोबांच्या आवाजानं तिच्या भूतकाळातून वर्तमानात आली. कपडे बदलून ती आजोबांकडे गेली. त्यांना चहा देऊन गोळ्या दिल्या. आजोबा, मी जरा पेंटिंग करून येते थोड्या वेळात. काही लागलं तर आवाज द्या, उर्वी म्हणाली. काही नाही लागणार, तू निवांत पेंटिंग कर, आजोबा म्हणाले आणि उर्वी पेंटिंग करण्यासाठी निघून गेली. त्यांच्या स्पेशल मोमेंट्सच्या काही आठवणी म्हणून तिनं पेंटिंग काढायला घेतल्या, ज्यात तो पायावर बसून तिला रिंग घेऊन प्रपोज करत होता. ती पेंटिंगमध्ये इतकी फास्ट होती की बघून बघेपर्यंत ती पेंटिंग बनवायची. तिने ती बेबीवाली पेंटिंग बघून स्वतःच खूप लाजली आणि कालची रात्र आठवली आणि अंगावर परत शहारा आला. किती स्पेशल होतं सगळं, पेनफुल पण सुखदायक, हवंहवंसं. तो स्पर्श, ती पूर्णत्वाची गोडी, उफ, कसलं भारी होतं सगळं. करणला जाग आली आणि त्याने डोळे बंद करूनच हातांनीच बाजूला चाचपून पाहिलं. ती तिथे नव्हती. तो उठून तिथेच बेडवर बसला आणि त्याला बेडवरचे डाग, त्याची हालत, रूमची हालत पाहून कालची रात्र आठवली आणि नकळत त्याच्या चेहऱ्यावर गोड स्माईल आली. मागच्या 1 वर्षामध्ये किती काही बदललेलं होतं त्याच्या आयुष्यात. कालची रात्र तर सुखाने भरलेली होती. त्याला काल जाणवलं की नवरा बायकोच्या नात्यामध्ये प्रेमासोबतच कालचं सुखही किती इम्पॉर्टंट असतं. त्याने बॉन्ड स्ट्रॉंग होतोच, पण आपण पार्टनरच्या मनाचा विचार केला तर सोबतच एक रिलॅक्सेशनही मिळतं. एक पूर्ण असल्याची भावनाही जोडली जाते. एक वेगळीच काहीतरी असतं जे शब्दात सांगता येणार नाही असं काहीतरी. स्पर्शाची नशा वेगळीच असते. त्याने कपडे घातले आणि तिला पाहण्यासाठी पेंटिंग रूममध्ये गेला. तर तिने केलेल्या पेंटिंग पाहून चकितच झाला, स्पेशली बेबीवाली. तिला पाठीमागून मिठी मारून तो तिच्यासोबत पेंटिंग पाहत होता. गुड मॉर्निंग लव, त्याच्या गालावर किस करत म्हणाला. नाही, त्याच्या गालावर किस करत विश केलं. इतक्या लवकर का उठली? तू ठीक आहेस ना? आय मीन तुला पेन तर नाहीये ना? ते काल. त्याच्या तोंडून कालच्या रात्रीविषयी ऐकून तिला परत लाज वाटली आणि तिनं मान खाली घालूनच म्हणाली, आय एम ओके, डोंट वरी, थँक्यू. कालच्या स्पेशल म्हणजे सगळ्यात स्पेशल मोमेंटसाठी. तो तिच्या खांद्यावरून तिचा टी-शर्ट खाली करून तिथे किस देत म्हणाला आणि त्याच्या ओठांच्या स्पर्शाची जादू तिच्यावर होऊ लागली. ब्रश हातातून कधीच गळून पडले होते आणि परत त्यांना एकमेकांची ओढ लागली होती. काही वेळांनी मोठमोठे श्वास घेत ती म्हणाली, आजोबा आहेत घरात, तुम्ही ना जा बाबा. थोडं चिडत बेडरूममध्ये निघून गेली. तोही तिच्या मागे आला आणि बाथरूममध्ये असणाऱ्या तिला म्हणाला, उर्वी, दार उघड, उशीर झाला आहे मला, आपण सोबत आवरू. त्याचं असं बोलणं ऐकून तिनं थोडं दार उघडलं आणि म्हणाली, किती निर्लज्ज झाला आहात तुम्ही. असं म्हणून दार परत लावून घेते. हा, ते म्हणतात ना, वाण नाही पण गुण लागला, अगदी तसंच. संगत का असर हे भाई, करण म्हणाला. त्याच्या या बोलण्यावर ती आतून खळखळून हसली आणि म्हणाली, बाय द वे मिस्टर पटेल, तुमच्या मिसेस पटेलला तुमचा हा अंदाज फार म्हणजे फार आवडत आहे. दोघांचे छोटे छोटे मुवमेंट, सगळ्यांचं हसणं रुसणं बघून आजोबांना खूप छान वाटतं. नाश्त्याच्या टेबलवर आजोबा उर्वीला म्हणाले, उर्वी बेटा, तुझ्यामुळं माझा नातू माणसात आला. त्याला नात्यांची किंमत कळाली. थँक्यू बेटा. आजोबा प्लीज थँक्यू नका म्हणू. ते खरंच खूप चांगले आहेत. म्हणून तर त्यांना एवढ्या लवकर नात्यांना कसं सांभाळायचं समजलं, उर्वी म्हणाली. आजोबांच्या बोलण्यावर नाराज झालेला तो तिच्या बोलण्यावर आनंदी झाला. बरं, मला आता गावी जाऊ द्या. माझा जीव माझ्या गावात आणि तिथल्या लोकांमध्ये दडलेला आहे. आता मी पूर्ण बरा आहे, आजोबा म्हणाले. करणला वाटत होतं की आजोबांना पाठवावं.
करण ते तिकडे जास्त आनंदी राहतील. त्यांनी ठरवलं जर आठवड्याला गावी जायचं आणि आजोबांना भेटायचं. ओके आजोबा, जाऊया, पण तुम्ही मी दिलेला डाएट प्लॅन पाळायचा. प्रॉमिस करा आणि जा. उर्वी त्यांच्यासमोर हात करून म्हणाली. बरं, जशी तुझी इच्छा, प्रॉमिस. आजोबांनी तिचा हात हातात घेतला आणि तिला प्रॉमिस केलं. करण आजोबांना गावी सोडून आला होता. त्यानंतर त्यांनी घरूनच त्यांच्या शाळेच्या प्रोजेक्टचं थोडं काम केलं आणि मुलांच्या शिकवणीसाठी आश्रमावर गेला. तिथे उर्वी ऑलरेडी गेली होती. तिथं तिनं सगळ्यांसाठी सकाळी एक योगा टीचर अपॉइंट केली होती, जी मुलांना योगा शिकवून जात होती. त्यानंतर स्कूल, त्यानंतर कराटे आणि कम्प्युटर क्लास पण होता. मुलंही मन लावून शिकत होती. रुहीमध्येही बरेच चांगले बदल झाले होते. त्याला आल्या आल्या रुहीनं येऊन मिठी मारली आणि म्हणाली, दादा, मला ना योगा करत असल्यापासून खूप रिलॅक्स वाटत आहे आणि मला आता खूप अभ्यास करायचा आहे. आणि हो, मला मॅथ्स शिकवशील? मला मॅथ्स आवडतं. रुही खूप दिवसानंतर इतकं भरभरून बोलत होती. सगळ्यांना तिच्यामधला हा बदल खूप छान वाटला. ऑफकोर्स शिकवणार. फ्युचरमधली मॅथ्स टॉपर आहेस तू. तुला नक्कीच मी शिकवणार, करण म्हणाला आणि ती खुश झाली. तो उर्वीला शोधत ऑफिसमध्ये गेला तर मॅडम फाईल काढून काहीतरी करण्यात बिझी होत्या. काय करताय? तो तिच्या जवळ जात म्हणाला. आज बरंच काही केलं आहे मी आणि बरंच काही करतेय, ती फाईलमध्ये बघत म्हणते. ओके, मला कळेल का माझ्या क्यूटशा बच्चीने काय काय केलं ते? करण तिचं नाक ओढत म्हणाला. सगळ्यात आधी मी बाबांनी ज्या मुलांना दत्तक दिलं आहे त्यांची लिस्ट काढली आहे. त्यानंतर आपल्या आश्रमात किती मुलं मुली आहेत आणि कुठल्या वयाची, आणि आता दत्तक प्रोसेसमध्ये जी लिस्ट आली आहे त्या पॅरेंट्सची डिटेल्स हिस्ट्री मागवली आहे. उर्वी एका दमात बोलली. ओ, इतकं सगळं केलंस? पण दत्तक दिलेल्या मुलांची लिस्ट का काढलीस? तो म्हणाला. कारण आपल्याला एकदा जाऊन त्यांना व्हिजिट करणं मस्ट आहे की ते सुखरूप आहेत, त्यांना काही प्रॉब्लेम तर नाही आहे ना. आजकाल आपण न्यूजमध्ये किती पाहतो की मुलांना दत्तक घेऊन लोक घरात कामाला लावतात, वाईट वागणूक देतात, बरंच काही. उर्वीचं बोलणं ऐकून करणला वाटतं की उगाच आपण हिला लहान म्हणत होतो. ही तर सगळ्यांपेक्षा मोठमोठ्या गोष्टींकडे लक्ष देते. जाऊ आपण व्हिजिटला. आणखीन काही? करण म्हणाला. खूप इम्पॉर्टंट. मुलांना चांगल्या हॅबिट बिलकुल नाहीत. बाथरूमला गेल्यावर हँडवॉश करत नाहीत, जेवणाआधी हँडवॉश नाही, जेवण करत असताना बडबड आणि भांडण जास्त करतात, एकमेकांना भांडतात, विनाकारण लाईट फॅन चालू ठेवून निघून जातात, पाणी वाया घालवतात. मे बी या कंप्लेंट वाटत असतील तुम्हाला, पण या जर आज शिकवल्या तर उद्या त्यांनाच कामाला येईल असं मला वाटतं, उर्वी म्हणते. परफेक्ट. नाव यू आर रेडी फॉर बेबी, करण म्हणतो. व्हॉट? उर्वी. अरे, मला वाटत होतं माझी उर्वी लहान आहे, इतक्यात बाळ वगैरे नको, पण मला वाटतंय वी शूड प्लॅन फॉर बेबी. करण तिला चिडवत असतो. व्हॉट? नो, मी आणखीन बेबीच आहे, उर्वी ओरडते. एक्झॅक्टली माय क्यूट बेबी वाईफ. इतकं टेन्शन घेऊन लगेच मोठी नको होऊस. मी आहे ना, आय विल मॅनेज एव्हरीथिंग. ओके? उर्वी, या जगाच्या टेन्शनमध्ये स्वतःला नको विसरूस. मला माझी उर्वी, माझी बेबी उर्वी आवडते आणि मला तुझ्यातलं ते बाळ जपायचं आहे, अगदी आयुष्यभर. करण तिचा चेहरा दोन्ही हातात पकडून म्हणाला आणि त्यानं तिला हग केलं. नाही बदलणार, प्रॉमिस. चल, मुलांना बघतो मी, त्यांच्या क्लासचा टाईम झाला आहे. करण निघून गेला. उर्वीनं मुलांची लिस्ट पाहिली आणि ती जन्नत नावाच्या मुलीला, जी फक्त 10 वर्षांची होती, तिला पेंटिंग काढायला शिकवायला गेली. जन्नतने तिच्या ड्रॉइंग बुकमध्ये पेन्सिलने खूप छान छान स्केच बनवले होते. ते पाहून उर्वीनं तिला विचारलं होतं की तिला पेंटिंग करायला आवडेल का, तर ती लगेच हो बोलली. उर्वी तिला कलर, त्यांचे शेड कसे बनवायचे शिकवत होती आणि साध्या साध्या पेंटिंग कशा काढल्या जातात याचं एक्सप्लेनेशन म्हणून तिला 1-2 साधे पेंटिंग काढून दाखवते. इकडे करण मुलांना बरंच काही शिकवत असतो आणि शिकवत शिकवत कसं हँडवॉश करणं गरजेचं आहे
हेही पटवून देत होता. लहान मुलं म्हणजे कोरी पाटीच असतात. त्यावर आपण जे लिहू ते आपोआप लिहिलं जातं. मुलांनी पण त्यांची प्रत्येक गोष्ट अगदी सहजरित्या कळवून घेतली आणि त्यानंतर त्यांनी प्रॉमिस केलं की हँडवॉश केल्याशिवाय ते जेवणार नाहीत. मुलं झोपल्यानंतर गिरिजा काकूंना सांगून दोघेही घरी निघाली होती. रस्त्यातून करणने पार्सल घेतलं आणि दोघे घरी आली. दोघेही बरेच थकले होते. काम आज भरपूर करून झाले होते. करणने स्वतः चेंज केलं आणि जेवणाचं ताट मांडून टीव्ही लावून टीव्ही समोर तो तिची वाट पाहत बसला होता. ती तशीच झोपेच्या परिस्थितीमध्ये येऊन त्याच्या मांडीवर बसली आणि तिथेच झोपू लागली. त्यानं तिला जागं केलं आणि म्हणाला, उर्वी, खाऊन झोपूया. तरीही तिचा काहीच रिस्पॉन्स नव्हता. म्हणून त्यानं तिचा नाईट शर्ट खांद्यावरून खाली केला आणि तिथे एक जोरात बाईट दिला आणि ती कळवळून जागी झाली. कसलं चावता तुम्ही, दुखतंय ना, ती रडकुंडीला येत म्हणाली. सॉरी, पण तुला जागं करण्यासाठी असं केलं. खाऊन घे मग झोप तू. करण तिच्या समोर एक घास धरत म्हणाला. अशा प्रकारे दोघे जेवण करून झोपायला जातात. उर्वीला मिठीत घेऊन झोपलेला करण मात्र तिच्याकडे एकटक बघत होता. काय झालं, असं का बघताय? उर्वीनं त्याच्या नाकावर किस देत विचारलं. झोप गेली तुझी? करणनं तिला विचारलं. थोडी थोडी, उर्वी म्हणाली. थकलीस का खूप? करणने परत विचारलं. तिला त्याचं बोलणं समजलं होतं, पण त्याची जरा मज्जा करूया म्हणून ती म्हणाली. खूपच जास्त थकले. ओके, मग झोपूया. गुड नाईट. त्यानं तिला पाठीमागून मिठी मारली आणि त्याचा हात तिच्या डोक्याखाली दिला. बस, त्याची मजा करायला गेलेली ती त्याच्या स्पर्शानं हिचीच मज्जा होऊ लागली. तिच्या पोटावर त्याच्या बोटांचा होणारा स्पर्श हजारो फुलपाखरांना जागं करत होता. स्पर्शाची जादूच वेगळी असते. ती तुम्हाला वेगळ्याच जगात घेऊन जाते. कितीही दुःख असू, कितीही वेदना असू, कितीही थकवा असू, स्पर्शात सगळं वाहून जातं. तिला त्या क्षणाला कुठेतरी वाचलेल्या लाईन आठवू लागल्या. अलगद हात हातात येतो आणि मिठीची धडपड होते. स्पर्शानं सुखावतात गात्र आणि हृदयाची आगळीच धडधड होते. तिचंही असंच काहीसं झालं होतं. थकवा तिचा विरला होता. त्याच्या हव्याव्याशा वाटणाऱ्या स्पर्शात ती परत नाहून निघाली होती. उशिरा कधीतरी दोन जीव एक होऊन झोपेच्या अधीन झाले. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर आवरून दोघेही दत्तक दिलेल्या मुलांच्या घरी जाण्यासाठी निघाले. 10 मुलांपैकी 9 मुलं खूप खुश आणि आनंदी होते. पण 10 मुलीचा कुठेच पत्ता नव्हता. जो ॲड्रेस आश्रमाला दिला होता तिथे तर ते लोक राहतच नव्हते. करण आता कसं शोधणार? इथं कोणालाच काही माहीत नाही. उर्वी टेन्शनमध्ये आली होती. कारण तीच मुलगी सगळ्यात मोठी होती. म्हणजे एव्हाना ती 18ची नक्कीच झालेली असणार. डोंट वरी, माझे मित्र आहेत पोलीस डिपार्टमेंटमध्ये. आपण त्यांच्या थ्रू काढू माहिती. करणने तिला समजावलं. ते निघतच होते की उर्वीच्या कानावर तिथल्या बायकांची कुजबूज ऐकू आली. एक बाई दुसऱ्या बाईला म्हणत होती, अरे, त्या पोरीला दत्तकच त्यांनी त्यांच्या पोरासाठी घेतली होती. आत्तापर्यंत तिचं लगीन पण लावलं असेल स्वतःच्या पोरासोबत. हो ना, किती काम लावायची ती यादवबाई त्या एवढूशा पोरीला. बाई, ते बिहारी लोक होतेच विचित्र. दुसरी बाई म्हणाली आणि उर्वीनं परतून त्यांच्याकडे पाहिलं आणि त्या शांत झाल्या. ती त्यांना काही विचारणार की त्या तिथून निघून गेल्या. पण उर्वीनं नीट पाहिलं की नेमकं कुठे कोण जातंय. उर्वी, चल, उशीर होतोय. करणनं विचार करत तिथेच थांबलेल्या उर्वीला आवाज दिला. उर्वीनं एकदा त्या जागेकडे पाहिलं आणि स्वतःलाच म्हणाली, ध्वनी, तुला मी शोधणारच. गाडीमध्येही ती विचार करत होती, कसं शोधायचं तिला. करणनं तिच्याकडे पाहिलं आणि तिला आवाज दिला, उर्वी. पण विचारात गुंतलेल्या तिला त्याचा आवाज आलाच नाही. त्यानं गाडी बाजूला घेतली आणि तिचा हात हातात घेतला तेव्हा तिला समजलं की करणनं गाडी थांबवली आहे. करण, आपण इथे का थांबलोत? तिनं आजूबाजूला पाहून विचारलं. इथे थांबलोत कारण मला माझ्या बायकोसोबत अशा सुनसान जागी असताना एक सुप्त इच्छा पूर्ण करायची आहे, करण म्हणाला. सुप्त इच्छा? उर्वीने विचारलं. म्हणजे 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 वाघाचे पंजे, असं म्हणत त्यानं तिला स्वतःकडे ओढलं आणि तिच्या गालावर जोरात चावा दिला.
आणि त्याच्या बाजूच्या कानाच्या पाकळीला जोरात किस केलं. करण, काय करताय? चला घरी जाऊया ना, तिनं गालावरून हात पुसत म्हटलं. उर्वी, ध्वनीला आपण शोधूनच काढू, पण प्रॉमिस कर की आज नंतर तू स्ट्रेस नाही घेणार आणि तू सिरियसवाली उर्वी नको बनू. मला खरंच तुझं हे सिरियस रूप हँडल करता येणारच नाही. प्लीज, आय बेग यू. करण तिच्यासमोर हात जोडत होता. अरे अरे पतिदेव, प्राणनाथ, असं बायकोसमोर हात जोडून तुम्ही माझ्यावर पाप चढवत आहात, नाटकी स्वरात म्हणाली. यावर दोघेही खूप हसले. चला घरी जाऊ. आणि दोघे घरी निघून आले. जेवण सगळं आवरून उर्वी आणि करण झोपायला गेले. करणला लगेच झोप लागली, पण उर्वीला कंटिन्यू त्या बायकांचं बोलणं आठवत येऊ लागलं. शेवटी तिनं स्वतःवर असलेला करणचा हात अलगद बाजूला केला आणि तिनं स्वतःसाठी कॉफी बनवून घेतली आणि गॅलरीमध्ये बसून ती सगळ्या गोष्टीचा विचार करू लागली. आणि तिने इंटरनेटवर बिहार आणि तिथल्या मुलींची संख्या, लग्न याविषयी रिसेंटमधली माहिती वाचली आणि त्यात तिला जे समजलं ते भयंकर होतं. तिनं ठरवलं उद्याच जाऊन त्या बायकांना बोलायचं. कोणी एक तरी तिला नक्कीच हेल्प करेल. दुसऱ्या दिवशी सगळं लवकर लवकर आवरत होती कारण तिला बाहेर जायचं होतं. पण करण आज कॉलेजला जाण्यासाठी आलाच नव्हता. रोज लवकर जाणारा करण आज उशिरा उठला आणि सगळंच आरामात चालू होतं. तिनं स्वयंपाक बनवला आणि त्याचा टिफिन पॅक केला. ती त्याला देण्यासाठी निघणारच की करण तयार होऊन आला आणि त्यानं तिला दोन्ही हातांच्या मध्ये पकडलं आणि हळूच तिच्या ओठांवर ओठ टेकवून बाय करून निघून गेला. तो गेल्यानंतर उर्वीनं स्वतःचं पटकन आवरलं. परत त्या चाळीत पाय ठेवला. बऱ्याच बायकांना विचारून पण कोणीच तिला उत्तर देत नव्हतं. तितक्यात एका लेडीनं इकडे तिकडे बघत तिच्या हाताला धरून घरात ओढून घेतलं. अहो ताईसाहेब, असं त्या लोकांची चौकशी करत बसलात तर त्यांनी ठेवलेली गुंड लोक तुम्हाला मारून टाकतील, ती बाई म्हणाली. म्हणजे? मला समजलं नाही. उर्वी, अहो म्हणजे गुंड लोक होती ती, यादव फॅमिली म्हणजे. त्यांच्या गावाकडं पोरींच्या कमीमुळे त्यांच्या बिनकामाच्या पोरांना कोणी पोरगी देत नव्हतं. मग त्यांच्या पाहुण्यांकडून त्यांना समजलं की इथं असं पोरींना दत्तक घेता येतं आणि त्यांनी स्वतःच्या पोरांसाठी म्हणून त्या पोरीला लहानपणीच दत्तक घेतलं आणि आता मोठी झाल्यास त्यांच्या पोरासोबत लग्न लावून पण दिलं, ती बाई म्हणाली. ताई, आता ते लोक कुठे असतील, काही कल्पना? उर्वीनं तिला विचारलं. ताई, मी त्यांच्याकडं कामाला होते. त्या पोरीला पाळी चालू झाल्यास तिच्या घरच्या घरात लग्न लावून दिलं आणि मला कामावरून काढण्याआधी त्यांचं बोलणं ऐकलं होतं. त्यांच्या दुसऱ्या पोराचं पण लग्न तिच्यासोबत लावायचं, ती बाई म्हणाली. काय? उर्वी जोरात ओरडली. ताईसाहेब, त्यांच्यामध्ये हे सगळं नॉर्मल असतंय म्हणे. त्यांच्यात नवरा कामासाठी बाहेर असेल तर तिचं लगीन दिरासोबत लावतात आणि तिला त्याच्यापासून लेकरं पण होतात. असं बरंच काही असतं त्यांच्यात, ती बाई म्हणाली. मी तुम्हाला त्यांचं घर दुरून दाखवते, बाकी तुम्ही बघून घ्या, ती बाई उर्वीला म्हणाली. उर्वीनं आधी त्या घरापासून दूर राहून लक्ष ठेवून राहिली. त्यानंतर तिनं यात करण आणि त्याच्या मित्राला इन्व्हॉल्व्ह करून त्या लोकांच्या घरी डायरेक्ट घुसली. पोलिसांना अचानक घरात बघून यादवबाई घाबरली आणि स्वतःला सावरून तिनं विचारलं. क्या हुआ साब, रवुया यहाँ का आईल बानी? म्हणजे तुम्ही इथं का आलात? कंप्लेंट आहे तुमच्या विरुद्ध, पोलीस म्हणाले. आमच्या विरुद्ध कंप्लेंट? का आणि कोणी केली? एक 30 वयाचा तरुण बाहेर येत म्हणाला. मी केली कंप्लेंट. मी उर्वी, आश्रमातून आली आहे. आजपासून 10 वर्षापूर्वी मी आणि मिसेस यादवनी ध्वनी नावाच्या मुलीला दत्तक घेतलं होतं, उर्वी म्हणाली आणि दोघे आई आणि मुलगा चपापले. आहे ना ती इथेच, माझी मुलगी बनून सुखात आहे ती, ती बाई म्हणाली. हो का? मुलगी बनून राहतीये की सून? उर्वीनं भिंतीवर लावलेल्या फोटोकडे बोट करत विचारलं. त्यावर त्या दोघांनी काहीच उत्तर दिलं नाही. ध्वनीला बोलवा लवकर, इन्स्पेक्टर ओरडला. तसं एक 16-17 वर्षांची मुलगी जी अंगानं एकदम काळी पण गोड चेहऱ्याची वाटली, पण चेहऱ्यावर, हातावर, कपाळावर मारलेले निशाण होते. ती चालत होती पण अडखळत.
चालता चालता पडणार की उर्वीनं तिला सावरलं आणि तिला बघून उर्वीच्या डोळ्यातून आपोआप अश्रू वाहू लागले. तिनं तिला मिठी मारली आणि तिच्या पाठीवरून मायेनं हात फिरवला. तिच्या मिठीत जणू तिला ध्वनीला ताकद भेटली होती, जी अचानक ती इन्स्पेक्टरला म्हणाली, साहब, इन लोगों ने बहुत मारा है मुझे मुझे बहुत तकलीफ दी है, मुझे बचाओ. आणि ती खाली कोसळणार की इन्स्पेक्टर आणि करण तिला पकडतात. इन्स्पेक्टर विजयसोबत आलेल्या लेडी कॉन्स्टेबल त्या यादवबाईला अटक करतात आणि तो त्या मुलाला. त्यांच्यावर बालविवाह, रेप, दत्तक कायदा उल्लंघन असे बरेच केस नमूद केले जातात. ते कोर्टमध्ये दाखल करण्याअगोदर विजयला ध्वनीला बोलणं गरजेचं होतं, कारण तिच्या जबानी त्याला त्यांच्याविरुद्ध पुरावे हवे होते. विक्टीम ती होती, पण ती हॉस्पिटलला ॲडमिट होती. करण आणि उर्वीनं तिला त्याच दिवशी हॉस्पिटलला ॲडमिट केलं होतं. ब्लड टेस्ट, फिजिकल टेस्टवरून बरंच काही समजलं होतं. तिच्या अंगात बिलकुल ताकद नव्हती. तिचा हिमोग्लोबिन खूप कमी होता आणि तिच्या फिजिकल एक्झामिनेशनवरून कळून आलं होतं की तिच्यावर जबरदस्ती केली गेली. अर्थात नवऱ्यानं केलेला समाजमान्य बलात्कार. हो, समाजमान्य बलात्कारच होता तो, ज्यामध्ये पुरुषाला पूर्ण अधिकार दिला जातो. तू नवरा आहेस, तुला हवं तसं हवं तेव्हा तुझ्या बायकोला ओरबाडू शकतोस, कारण तू नवरा आहेस तिचा. त्यामुळं आजही कितीतरी घरात बायकोची इच्छा नसताना पुरुष तिच्यासोबत जवळीक वाढवतो किंवा संबंध ठेवतो आणि एक प्रकारे तो तिचा बलात्कारच करत असतो. आपल्या देशात आणखीन यावर बोललं जात नाही. इन्स्पेक्टर विजय मात्र तिला भेटल्यापासून खूप डिस्टर्ब होते. त्याला तिच्यात कोणीतरी त्याची जवळची व्यक्ती दिसत होती. इकडे तिला थोडं बरं वाटल्यावर विजय तिचं बयान रेकॉर्ड करायला आला होता. ती घाबरत होती, मेंटली डिस्टर्ब होती. ध्वनी, घाबरू नको, आम्ही आहोत तुझ्यासोबत, कोणी काहीच करणार नाही तुला. उर्वीनं तिला मिठीत घेऊन समजावलं आणि ती शांत झाली. काही वेळानं ती स्वतःच बोलायला लागली. मी लहान होते तेव्हा काकांनी मला आश्रमात असताना गाण्याचा क्लास लावला होता. गाणं गायला मला फार आवडायचं म्हणून आणि माझा आवाज गोड असल्यामुळं काकांनी माझं नाव ध्वनी ठेवलं. अचानक एक दिवस काका मला म्हणाले, मला नवीन घर आणि आई बाबा भाऊ भेटणार आहे. आणि मी लहानच होते. मी तयार झाले. काही दिवसांनी त्या लोकांनी मला त्यांच्या घरी घेऊन गेले आणि माझे ते लोक लाड करायचे. बघता बघता दिवस जात होते आणि मी मोठी होत होते. मी तिथं आई बाबा आणि भाऊ समजूनच राहायचे. मला पिरियड्स चालू झाले आणि ही गोष्ट मी आईला सांगितली आणि ती खूप खुश झाली. नवीन कपडे, साड्या, दागिनं बरंच काही काही करून दिलं त्यांनी मला. त्या दरम्यान एक गोष्ट विचित्र घडू लागली होती. ती म्हणजे माझा भाऊ हरपुल, ज्याला मी भाऊ मानायचे, तो माझ्या रूममध्ये कधीही यायचा. मी कपडे चेंज करू लागले की माझ्यासमोर कर म्हणायचा. मी आईला त्याची कंप्लेन करायचे, पण आई हसण्यावर घालवायची. तो माझ्यापेक्षा 10 वर्षांनी मोठा होता. एका दिवशी त्यांनी मला कपडे चेंज करत असताना पकडलं आणि मला विचित्र स्पर्श करू लागला. मी जोरजोरात ओरडल्यास आई आली आणि त्याला तिथून घेऊन गेली, पण त्यांचा आवाज रूममध्ये येत होता. पागल झाला आहेस का? काय करत होतास? आई आई लवकरात लवकर लग्न लावून दे, मला आता सहन होत नाही, असं तो म्हणाला. मला समजलंच नाही, पण माझ्या बेस्ट फ्रेंड साक्षीला मी सगळं सांगितलं आणि स्कूलमध्ये माझी फ्रेंड साक्षी, तिनं मला सगळं समजावलं होतं. दार लावूनच कपडे बदल, झोपताना दार लावून झोप, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. नेक्स्ट वीक मला न सांगता त्यांनी त्याचं आणि माझ्या घरच्या घरी लग्न लावून दिलं. खूप रडले, ओरडले, त्याला खूप समजावलं की मी त्याला भाऊ मानते, पण कोणीच माझं ऐकलं नाही. उलट याचसाठी मला आणण्यात आलं होतं असंच सगळे बोलायचे. त्या रात्री त्याने माझं सगळं माझ्याकडून हिसकावून घेतलं, असं म्हणून ती रडू लागली. त्यानंतर माझं आयुष्य खूप खूप भयानक झालं. तो कधीही कुठेही माझ्यासोबत कसाही वागू लागला. त्यात त्यांनी 4 वेळेस माझं अबॉर्शन करून आणलं. तिचं हे सगळं ऐकत असताना विजय, करण आणि उर्वी सगळेच रडत होते. खूप सहन केलं होतं तिनं.
त्या लोकांवर बऱ्याच IPC लागल्या होत्या, 375, 376 आणि बरंच काही. या सगळ्यातून तिला बाहेर पडायला तिला वेळ लागणार होता. विजयनं त्या नालायक लोकांच्या विरुद्ध चार्जशीट अशी बनवली होती की ते जेलबाहेर कधीच येणार नाहीत असा बंदोबस्त त्यानं केला होता. उर्वी त्यानंतर खूप शांत शांत झाली होती. करणनं ठरवलं की तिला घेऊन कुठेतरी फिरायला जाऊया. असंही हनीमूनला ते गेलेच नव्हते. इकडं विजय वेळ काढून ध्वनीला भेटायला जात होता. ती आता आधीपेक्षा चांगली झाली होती. पण कोणाच्याही अचानक झालेल्या स्पर्शानं ती घाबरून जायची. तर मित्रमैत्रिणींनो, या कथेचा उर्वरित भाग आपल्याला उद्या पाहायला मिळेल. तोपर्यंत धन्यवाद. कथा आवडत असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.